लगेच त्याच्यात भाजी सगळं साखर टाकून केवढा डबा असते काय बघ की तेवढा डबा घेतला. 3 ताईच मम्मी घ्या पाहिजे होतं का त्यात भरली काय भाजी बिजी एक मोकळा असेल की नाही. एक काम करा एक नाही मग एकात भात घेतला असता आणि चपाती हाय अशा बांधून घेतली असते. मी बी ते 3 बी डबं भरले होते 2 एका डब्यात ही आणि 2 त्याच्यात घ्यायचा का? पण हे असं सोडत असते. जय श्रीराम. तर मग आमचा असा प्रवास सुरू झालेला आहे बघा. धपाटी बनवली होती, दही बनवलं होतं मी रानातून. धपाटी दह्याचा डब्बा घेऊन आले होते. मम्मीनी पण घरी इथं बटाट्याची भाजी सुकी आणि पातळ पण बनवली होती. भात चपाती असं सगळं छान असं जेवण. आम्ही आता येडेश्वरीच्या जवळच आलो. एकदम आमच्या गावापासून 2 ते 3 किलोमीटर आहे आणि उतरलं 2 किलोमीटर, कारण आज तिकडं पुढं गर्दी असती आणि पोलिस उभाच राहिले होते अलीकडल्याच बाजूने. तिथंच आम्हाला गाडी थांबवली आणि परत आम्ही इकडं चलत निघालोत बघा. आता जवळपास आम्ही जवळच आलोत. इथून दिसायला लागलेत ते डोंगरच आहे बघा, येडेश्वरीचा डोंगर आहे. जरा पलीकडल्या बाजूने येडेश्वरीचं मंदिर ती कळस ती दिसतं आधीकडून. येडेश्वरीचं म्हणजे की पाठ आमच्या गावाकडल्या साईडनं आहे येडेश्वरीची पाठ. त्यामुळे एवढं म्हणजे काय ते बघा खेटा घ्यायला चालूच आहे. भरपूर अशी गर्दी. आणि श्रावण महिन्यात काय होतं, ज्यांना काय माळापारड्या ही असतात ना ती मंगळवारी शुक्रवारी जाऊन खेटा घेतात, कारण श्रावणी पौर्णिमे दिवशी भरपूर अशी गर्दी असते. ज्यांना जशी सवड भेटन तसं जातात. आणि श्रावण महिन्यात तर आवर्जून दररोज जरी खेटा घातला तरी खूप छान पुण्यदायी लाभदायी असतं. त्याच्यामुळे तर आहेच. आणि इकडलं एक सुंदर असं वातावरण आमच्या इकडल्या डोंगरात तर बघू शकता तुम्ही. खूप मोठे मोठे फारिष्ट इथं अगदी काहीही दिसत नाही. आणि माणसं आलेले इथं वाहनं बरेच परगावची ती येतातच. आणि इकडे सगळ्यांची वाहनं, पोलीस गाडी येण्यापूर्वीच मला वाटतं ही वाहनं आतमध्ये येऊ दिलेत, नाही तर पोलीस आल्यावरनं आतमध्ये एक सुद्धा म्हणजे वाहन येऊ देत नाहीत. तिकडं पण येडेश्वरीच्या 1-1.5 किलोमीटर अंतरावरच वाहनं सोडले जातात, जे की येरमाळ्या रस्त्याने. आणि इकडं उकडगाव रस्त्याने तर 1-1.5 किलोमीटर सोडलेले आहेत. आणि इकडं अशी खूप सारी गर्दी झालेली. आता आम्हाला पण खेटा घ्यायचा आहे. बरंच लांबून, आता ही म्हातारे माणसं इथं बरेच लांबून आला. आता चलत यायचं पण सोपं नाही, कारण रस्ता जरा चढ उतारीचा आहे, डोंगराचा रस्ता आहे, जरा थोडासा त्रास होत आहे. आम्ही 4 जणी आलेले आहेत. आता श्रेयाचे पिऊचे पप्पा काय आले नव्हते, ते खवा द्यायला जाताना म्हटले मी येतो. आता काय माहिती येतात का नाही. दररोजच येडेश्वरीहून जातात खवा देण्यासाठी, कारण येरमाळ्याला जाण्यासाठी आमच्या इथूनच येडेश्वरीवरूनच आमच्याबरोबर आमच्या बॅगा म्हणजे की जेवणाचं सगळं आणलेलं, पाण्याच्या बॉटल भरलेल्या, खूप सारं वजं होतं. आणि वाहनं काही इकडं येऊ देत नव्हते, त्याच्यामुळे सगळं घेतलेलंच आहे बघा. आणि आम्ही चाललो आता एक आमच्या गावातलं दुकान आहे तिथंच येडेश्वरीवर. म्हटलं चला तिथं ठेवावं सगळं साहित्य आपलं जेवणाचं खाण्यापिण्याचं, ते सगळं ठेवून चपलाही ठेवून, म्हणजे की खेटा तिथनं येडेश्वरीच्या पायरीपासून म्हणजे की समोरच्या पायरीपासून चालू केला एकदा की मग काय तिथंच समोर येऊनच संपतो एक खेटा. आपापल्या सक्तीनुसार कोणी 1 घेतं, कोणी 2 घेतं, कोणी 5ही घेतं. पण खेटा इतक्या लवकर संपतो, 15 मिनिटात अख्ख्या डोंगराचा खेटा संपतो बघा. आणि मग इथं आम्ही जवळजवळच आलो दुकानाच्या. आता तिथला आमचा सगळं बाकीचा घेतलेला पसारा आहे तो ठेवायचा आणि खेटा घेण्यासाठी निघायचं. आणि रस्त्याची हालत तर बघू शकता तुम्ही, किती खराब रस्ता झालेला आहे. जिकडं तिकडं पाणी साचले खड्ड्यानी आणि खूप सारं घाण आहे. पण आता काय करणार, चला आपल्याला खेटा घेण्याशी मतलब. आता चाललो तर आम्ही खेटा घेण्यासाठी, म्हणजे आणखी निघलेले नाहीत, कारण आम्हाला आमचं आणलेलं जे सामान आहे बरोबर ते ठेवायचं होतं त्या घरात. म्हणजे त्यांचं दुकानच आहे एक तिथं, येडेश्वरीचं सामान, माळ परडी असं फूल नारळ ती वाहण्यासाठी नाही का ते असतं ती सामान, मग ती त्यांचं दुकान आहे. त्याच्यामुळे मग घेतला इथला पसारा, ती ठेवला तिथं आपला आणि निघालोत खेटा घेण्यासाठी. खूप सारी गर्दी झालेली. आणि गर्दी इथं जास्त करून चोऱ्या पण होत्यात, त्याच्यामुळं पण सावधगिरीचा इशारा दिलेला आहे पोलिसांनी, कारण इथं लेकरं पण हरवायची जास्त खूप भीती असते. आणि आम्हाला तर येतानाच आप्पांनी सांगितलं श्रेयाच्या हाताला धरून न्या, धरून आणा, कारण खूप सारी भीती वाटती म्हणून. श्रेयाचा हात काय मी कुठं सोडलेला नाही बघा. पिऊचं चाललं होतं आपलं ब्लॉग बनवायला, चालू होतं मोबाईलवर आजीबरोबर चालत चालत. आणि बघू शकता तुम्ही येडाईच्या अगदी समोर किती गर्दी. आणि श्रेयानं छान असं आजीच्या पदराला पकडून धरलंय बघा, खूप भीती घाबरती. आणि इथं पोलिसांनी पण सावधगिरीचा इशारा दिलेला आहे. आपापलं काय पैशाचे पाकिट असतील, सोनं नाणं सांभाळा म्हणून. आणि खरं तर त्यांनी इशारा दिलेला ऐकायलाच पाहिजे, कारण होतंच असं इथे. आणि झालं 2 बायांचं गळ्यातलं गेलंय, 7 ग्रॅमचं एक जणीचं गेलं आणि
एक जणीचं 5 ग्रॅमचं गेलं. खूप सारं आता कोणा काय रडून पडून येतं का म्हणून त्याच्यामुळं बायांनी पण सावधगिरीचा इशारा घेतला. पदरं बिद्रे घेऊन बायांचं चाललंय. आता जे जं काय ढिलेपणा आहे त्यांचं जाणारच, आता काय करणार शेवटी कोणी. आणि चोरांचं पण एवढ्या यात्रेच्या गर्दीत काय असतं काय माहिती. वातावरण बघू शकता, खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे, आभाळ ते आलेलं आहे. आणि इकडं खेटा घ्यायच्या रस्त्याने आम्ही चाललेलं होतं बघा. आधी काय रोडने थोडंसं खालून चलत आलो कारण खूप सारी गर्दी होती, त्याच्यामुळे म्हटलं चला परत वर चढता येईन. थोडीशी वाट भेटली की वर चढलाव, म्हणजे की आपलं खेटा वाटेनेही चढलाव. आणि मी आणि श्रेयानं हाताला पकडलेले. पिऊ आणि पिऊची आजी माझ्या पाठीमागं चालतायत आणि आमचं खेटा घ्यायला असं चालू आहे. आता इथे दोऱ्यांचं पण चालू आहे बघा. दोरा गुंडाळायचा, पूर्ण एडेश्वरीच्या डोंगराला दोरा पण गुंडाळला जातो. तो नवसाचा सहसा नवसाचा आसन असं तर मला वाटतं, कारण आम्ही तर इतक्या वेळ आलोत ना, तर आम्ही दोरा कधी नाही मी गुंडाळलेला आणि आमच्या सासूबाईंनी पण नाही गुंडाळलेला. आम्ही खेटा घेतो आणि खेटा घ्यायच्या वाटेवर इतका दोऱ्याचा सगळं म्हणजे दोरा झालेला होता, त्याच्यामुळे जायला यायला पण त्रास होत होता. वाकून जावं आणि पायात जर अडकला तर तोंडावर पडायचीच भीती होती बघा. श्रेया थोडीशी पडता पडता वाचली. तिला पटकरणी धरलं आणि तिला जास्त काय हात धरलेला आवडत नव्हता, सारखं माझ्या हाताला हिसके दिल्यासारखं करत होती. पण एक भीती वाटते आता एवढ्यातनं. आणि काय असतं, खेटा घेताना पाठीमागं कधी बघायचं नसतो, कारण असं म्हणतात की पाठीमागं बघितलं की खेटा संपतो, म्हणून श्रेयाला पुढं घालायचा माझा प्रयत्न असतो. आणि कोणीही खेटा घेताना पाठीमागं बघत नाही. आता जे काय परगावचे येतात, ज्यांना काय माहीत नाही, त्यांचं चालू होतं बघा पाठीमागं बघायला. पण प्रत्येकाला सांगणं पण सोपं नव्हतं. मम्मीने तर अगोदरच सांगितलेलं पाठीमागं कधी पाहायचं नाही खेटा घेताना, त्याच्यामुळे आमचं आपलं पुढं बघून खेटा घ्यायला चालू आहे. तरी पण श्रेयानं हात सोडला आणि पाठीमागं राहिली. आता बिनधास्त काळजी नव्हती मला पण, कारण पाठीमागं मम्मी चलत होत्या, पिऊ चलत होती. आणि इकडे दोऱ्यात बघा, दोरा इतका 2 दिवसाचा दोरा आहे. आणि आम्ही आलो बघा एडेश्वरीच्या पाटीच्या मागं, म्हणजे एडेश्वरीची पाट आमच्या गावाकडे आहे, तिथे येऊन थांबलेला आहेत. आणि इथं काय करायचं असतं, एक दगड घ्यायचा असतो, म्हणजे 4-5 दगडं घ्यायची असते आणि ती लगोर रचायची असते, म्हणजे 5 दगडाचा एक डोंगर बनवायचा. म्हणजे प्रत्येकाने आपापलं घालून गेलेले असते, तीच आपण पाडायचं आणि त्याच्यावरच आपण ती रचायचं. आणि त्याला हळदी कुंकू नैवेद्य भात साखर असं दाखवायचं, पाया पडायचं आणि चलायला लागायचं. म्हणजे प्रत्येकजण असं करतं, म्हणजे काय भक्तगण येतात येडेश्वरीचे ते करतात. आणि मग इकडं आम्ही हातात मी घेतलेलं होतं बघा परड्या भरण्यासाठी पीठ मीठ आणि नैवेद्य भात, त्याच्यामुळे माझ्या हातात ती एक पिशवी होती. अलीकडल्या साईडला परड्यांची रांग बसलेली असते, सगळे परडे आराधी बसलेले असतात. आणि त्याच्यामुळे म्हटलं कशाला आणखी पिशवी आणायला त्या दुकानात जायचं, आपलं पिठामिठाची, म्हणून सोबतच ठेवलेली आहे. आणि तिथं मग अशी डोंगर केला ना, त्या डोंगरापाशी पण पीठ मीठ परड्या होत्या बसलेल्या. परशुराम असं घेऊन बसलेले होते एक आजी, तिथं पण ती निवद भात पीठ मीठ परडेत भरला. आणि आहे बघा कारीचं झाड. आता या कारीच्या झाडाचा मान आहे येडेश्वरीच्या एकदम असं इकडल्या साईडला एक देव आहे आणि त्या देवाला नाही कारीचे पानं 2-2 सगळ्या जणांनी व्हायचे असतात आणि हळदी कुंकू लावून नैवेद्य दाखवून पुढं चालायचं असतं. आणि इकडला परिसर तुम्ही बघू शकता, किती खूप सुंदर परिसर आहे हा. आहे बघा पिळवाडीकडल्या साईडचा भाग. आणि इथे एक नागवाली पण आलेली होती, त्यांच्याकडे एवढा मोठा साप होता, म्हणजे की खेळ करणारे. आता ह्याची बघून श्रेयालाही बघितल्यावर खूप सारी भीती वाटायला लागली. श्रेयाला जवळ घेतलं, पिऊचं काही नाही धटकुल्यासारखं व्हिडिओ बनवत होती त्याचा. आणि मम्मीनी पण थोडीशी त्या सापाला दक्षिणा टाकलेली होती. आणि आम्ही असंच आता पुढं चाललो खेटा गेला. आता एकदम जवळ आलेलो आहेत आम्ही. आता इथं अलीकडली पायरी आहे. आता परंतु इथून कुणी जात नाही, पण जाणारे जातात. खरं तर इथून खाली यायचं असतं आणि चढायचा रस्ता वेगळाच असतो. आणि मग काय आम्ही सगळं म्हणजे पीठ मीठ ती भरलं, परड्या ती भरला आणि घेतली पिशवी. आणि आमच्या साईडनं आम्ही डबे घेऊन ते आलो बघा जेवण करण्यासाठी, कारण आम्हाला व्यवस्थित तिथं काय वाटलं नाही. आणि पावसाळा असल्यामुळं का तिकडे सगळी चिकचिक. आणि ती दुकानात म्हणजे ते सामान ठेवलेलं होतं, तिथं बरेच माणसं बसलेले होते आणि ती काय व्यवस्थित वाटलं नाही. म्हटलं चला जरा आपलं दूर जाऊन छान निसर्गाच्या वातावरणात जेवण केलं कधीही चांगलं. खेटा घ्यायला चालूच आहे बघा, आणखी सगळी खूप सारी गर्दी. जेवणं वगैरे झाले आणि म्हटलं चला आता यात्रेतून फिरून यावं, थोडीशी शॉपिंग करावी काय आहे. आणि खूप छान लक्ष्मीपूरचे उभे पडदे, म्हणजे की लटकणं छान अशी झुंबर खूप छान होते. आणि भाव पण एवढा काय नव्हता. यात्रेत जरा स्वस्तच भेटतं आणि असं कसं मार्केटला दुकानी घ्यायचं म्हटलं की जरा असं महाग भेटतं. यात्रेत छान क्वालिटी पण बऱ्यापैकी असते आणि थोडं स्वस्तात पण बसतं. असं घ्यायचं म्हणलं की जरा महागच पडतं, म्हणून मी पण थोडीशी शॉपिंग केलेलीच आहे. इथं लेकरांचा नाद म्हणून म्हणले चल मग मला पंखा बघू
दे श्रेया म्हणली. म्हणलं चल बघूयात. पण एक पंखा 30 रुपयाला होता, ते काय घेतला नाही, गडबड पण होती. पण मम्मी पण आमच्याबरोबर काय आल्या नव्हत्या शॉपिंगसाठी. म्हणल्या जा यात्रेतून तुम्हीच फिरून या, मला खूप माझे पाय दुखायला लागलेत. मग काय आम्ही तिघीजणी गेला होता आणि वाट बघत बसल्या असतील. परत म्हटलं चला आता लवकर आवरून आपलं जावं. आजी बसलेली आणि छान असं दाराला लावायचं लटकन आणलेले बघा. आणि छान असं उभ्या माळी पण आणलेल्या आहेत, जे इकडल्या साईडनं लक्ष्म्या उभ्या केल्यानंतर त्या पण माळी आणलेल्या आहेत. आणि छान असे टोप पण आणलेले इथं. आता हे थोडेसे ते फायबरचे असं, त्याच्यामुळं 2-3 वर्ष झालं असं झालं की थोडे खराब होतात, मोडतात. मग मुलींसाठी पण छान क्लेचर ती सगळी शॉपिंग केली. सगळं काय त्यांच्या मनानंच घेतलेलं आहे. आणि एक कुंडी पण आणली, म्हणलं तुळशी ती लावायला होईन कशाला पण फुलाचं ते. आणि लक्ष्म्यासाठी कंबरपट्टे पण आणले होते, छान भेटले, व्यवस्थित होता. जरा भाव पण तिथं छान असा. आणि ती पण सगळं म्हणजे बाजार केला थोडा. खूप छान होतं, सामान पण घ्यायसारखं होतं. पैसे म्हणजे शेलच लागलेला होता, 50ला घ्या काही पण, 50ला घ्या असा शेल बऱ्यापैकी. जसं वस्तू बघून शेल होता. आणि पिऊसाठी पण छान असे गोट घेतले होते, श्रेयासाठी पण छान गोट घेतले होते. आणि बघा माळी इकडल्या साईडनं लावायच्या, खूप माळी पण छान होत्या. ह्या माळी घेतल्या होत्या बघा 100 रुपयाला 4. आणि दाराला लावायचं लटकन जरा थोडंसं महाग दिलं, 120 रुपयाला. द्या म्हटलं तर काय नाही म्हटले, आम्हाला पण परवडायला पाहिजे म्हणले ताई. म्हटलं जाऊ द्या, शेवटी त्यांचंही पोटच आहे. मग काय त्यांनी ठरवलेल्या भावाप्रमाणे घेतलं आणि मला तर व्यवस्थित वाटलंय. आणि माझ्यासाठी बांगड्या घेतल्या होत्या बघा. म्हटलं साडीवर कुठल्या पण मॅचिंग करता येत्या. आणि असं पण काचेच्या बांगड्या सणावाराला पण घालता येत्या, छान अशा बांगड्याही घेतल्या. आता श्रेयानं अर्ध सामान दाखवलंय आणि पिऊने अर्ध दाखवलंय. आणि श्रेयाचे गोट आहेत बघा. पिऊने मग अशी तिचे दाखवले आणि श्रेयानं तिचे दाखवले. खूप छान गोट आहे श्रेयाचे. पण ह्याच्यात काय होतं, आपल्या अंगावरचे कपडे ही दोरा अडकला का की परत ती दोऱ्या अडकतात, त्याच्यामुळं व्यवस्थित आहेत. पण घेतले तर. आणि हे घेतलं होतं बघा, रांगोळीसाठी काही नव्हतं घेतलं खरं तर. मला पौर्णिमेलाही गुरुपौर्णिमेला जायचं असेल तर त्याच्यात हळदी कुंकू अष्टगन ठेवता येतं, ह्याच्यासाठी घेतलं. संध्याकाळी राखी पौर्णिमेचा छान असा कार्यक्रम झाला आमचा. श्रेया बांधत होती आपणसाठी राखी, पिऊने बांधली तिच्या पप्पांनी, दोघींनी पण तिच्या पप्पांनी बांधली. पण पप्पांचा व्हिडिओ मला वाटते पिऊने कट करून टाकला काय की त्यासाठी घेता काय आलेला नाही. आपणलीच राखी बांधलेली ह्याच्यात दाखवलेलं आहे. आता श्रेयासाठी आपण छान असं गिफ्ट पण घेऊन ठेवले बघा. 10 रुपये हातात घेऊन ठेवलेत. खरं तर जर बाजारी तिला विचारत असतात, पिलू तुला काय आणायचं काय नाही आणायचं. आणि जर बाजारी तिचं असतं, आप्पा मला बेल्ट आणा, टिकली आणा, नील पेंट आणा, मग ती सारखं आप्पांचं चाललेलं असतं या जनातेचं. छान असं तिचं त्यांना राखी ती बांधून घेतली आणि पायाही पडली. आजचा ब्लॉग कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत बाय, जय सियाराम सर्वांना.